आज आहे 3 जुलै 2026 आणि जी निळी रेल्वे आहे जी सुरुवातीला आली होती, उद्घाटन झाल्यानंतर जी सुरुवातीला 2 दिवस पहिले निळी रेल्वे दिली होती, तर ती रेल्वे आता सध्या रोज येत आहे बीडला. नगर ते बीड चालू आहे. आणि जी लाल गाडी येत होती तर ती बंद केलेली आहे. तर तेच आज बघू आणि काही जे दुसरं नवीन अपडेट आहे ते पण सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ सुरू करण्याची अधिक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हे असं आहे सध्या समोर ग्राउंडवर ही खडी हातरलेली आहे इथं अशी. याचं काय कंप्लीट काम नाही झालेलं अजून. प्रतीक्षालय वेटिंग रूम कायमच वेटिंगमध्ये आहे, कधी उघडणार आहे काय माहीत नाही. आणि प्लॅटफॉर्मवर सध्या समोर जे दृश्य दिसतंय डोंगर, हिरवेगार डोंगर होत आहेत पावसाळ्यामुळं. मस्त वातावरण आहे. प्लॅटफॉर्मवर फक्त 10-12 लोक दिसत आहेत रेल्वेची वाट बघत बसलेले. आत्ता झालेत 12:10, 12:30 वाजता गाडी येणार आहे. आता सध्या ऑनलाईन चेक केलं होतं तर रायमोच्या स्टेशनवर गाडी होती, 12:30पर्यंत येईल. आता लोक काहीच नाहीत, 10-12 लोक बसलेत फक्त वाट बघत गाडीची. निळ्या कलरची रेल्वे आलेली आहे. बहुतेक इंजन बदललं आहे. चला आता मधून डब्बा बघू. पंखे चालू आहेत, शीटं पण एकदम क्लीन आहेत, धुवून पाठवली असं वाटतंय. मित्रांनो, बीड ते नगर हे 167 किलोमीटरचं अंतर आहे. रेल्वेचा प्रवास आहे. तर सध्या हा प्रवास पूर्ण करायला 5 तास लागत आहेत या रेल्वेने. पण 2 महिन्यानंतर हा प्रवास 2.5 तासात होणार आहे. 2 महिन्यानंतर जे इलेक्ट्रिफिकेशनचं जे काम आहे तर ते 2 महिन्यात पूर्ण होणार आहे आणि इलेक्ट्रिक गाडी सोडणार आहेत बीड ते नगर दरम्यान. तर इलेक्ट्रिक गाडी सुरू झाल्यानंतर 2.5 तासात हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. त्याच्यामध्ये जी अडचणी होत्या तर भूसंपादनाची अडचण होती. शेतकऱ्यांचं काही म्हणणं होतं की काही जणांची जमीन कमी जास्त लागली होती, असं काही अडचणी होत्या. तर त्या अडचणी दूर करण्यात आलेल्या आणि 2 महिन्यात आता ते काम पूर्ण होणार आहे. ही बातमी आली होती 1-2 दिवसाआधी एका पेपरला, त्यात हे सविस्तर सांगितलेलं होतं. मित्रांनो, हे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार होतं बीड नगर बीड परळी या मार्गाचं. पण देवदहीफळ या भागातले जे शेतकरी तर त्यांचा मोबदला मिळाला नव्हता, त्यामुळे त्यांचा या कामाला विरोध होता आणि त्याच्यामुळे थोडा कामाला उशीर झालेला आहे. तर आता देवदहीफळ या भागातल्या शेतकऱ्यांचा पण प्रश्न मार्गी लागला आहे. आता हे काम सुरळीत चालू आहे. रेल्वे आत्ता 1 वाजता गेलेली आहे बीडवरून नगरसाठी. आता तिला 5 घंटे लागणार आहेत नगरला पोहोचायला. तर आता या व्हिडिओला इथं स्टॉप करू. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर पहिल्या वेळी चॅनलवर आला असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटू येणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.